पाटील, संतोष शेलके, आशिष पाटील आणि काना पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक, 3000 रुपयाचा पारितोषिक सलग 3 विकेटसाठी. माफ करा. याच दरम्यान आपण पाहू शकाल संदीप पाटील साहेब शिरवणे, आमचे शिलके साहेबांचे आचूबाई यांचे मेवणे आहेत मित्रांनो, आणि जनार्दन शिलके साहेब यांचे जावई बापू, यावं आपलं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करतो. चलिए पहली गेंद के ऊपर लौटेंगे बल्लेबाज कुणाल नाइक, मैदान से बाहर 0 के ऊपर पहला कर्रा झटका डीजे. प्रिशा एंड आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी, इस बार मिस टाइमिंग है लॉन्ग ऑफ की तरफ, माफ कीजिएगा डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, ये कैच पकड़ा है, एक और विकेट जाएगा मैदान से बाहर. और भूमि इंडिया बिल्डर्स एंड डेवलपर्स के सर्वे सर्वा समीर शेठ इनकी ओर से बिल्कुल यहां पर इनाम दिया जाएगा 1000 रुपए का. तर गोवर्धन शेठ पालेकर मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तो चलिए लगातार 2 विकेट, तीसरा आता है तो मेरे ख्याल से काना शेठ पाटिल, इनके ओर से 3000 का इनाम था. इस बार हल्के हाथों से गेंद को खेला, फील्डर है वहां पर मिड ऑन की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय. 1 रनों की मदद से यहां पर
प्रिशा एंड आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम का खाता खुल चुका है। रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर, बात करेंगे फिलहाल 1 रन। 2 इंपॉर्टेंट विकेट अभी तक गवा चुकी है। बढ़िया गेंदबाजी, फिंगर रोल करते हुए सीधा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली गेंद, विकेट कीपर प्रवीण सोरगे के हाथ में डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। पावर प्ले के ओवर में रन नहीं मिल पा रहे, यह दुख की बात होगी टीम प्रिशा एंड आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम के लिए। रन बटोरने होंगे। कुणाल नाइक का विकेट जाने के बाद थोड़ा सा प्रेशर यहां पर नजर आता हुआ और इस प्रेशर से हटना पड़ेगा। जेवढी परिस्थिती बिकट तेवढा छत्रपति शिवरायांचा मावला तिकट, और इस मैदान के ऊपर इस परिस्थिति के अनुसार खेल करना पड़ेगा। ओ चलिए, इस बार अपील हुई है, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर मिस जज हुए, लेकिन उसके बाद पीछे जो खिलाड़ी थे उनके द्वारा बढ़िया कॅच पकडा, बल्लेबाज आउट। व्यासपीठावरती आपण पाहतो मित्रांनो, सन्माननीय संदीप पाटील साहेब शिरवणे नवी मुंबई साहेब, आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमचे जनार्दन शेळके साहेब यांचे जावई बापू आहेत आणि आशुबाई शेळके यांचे या ठिकाणी मित्रांनो मेवणे आहेत। मेवण्यांचे पाहुणे आणि जावई बापू म्हटल्यानंतर अवघड जागेचं दुखणं। आज संदीप पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले या स्पर्धेमध्ये, आणि आज आपण जर पाहिलात आशुबाई शेळके विकीबाई शेळके या 2 सख्या भावांची जोडी आपण सातत्याने पाहतो, परंतु सख्या भावासोबत त्यांचा तिसरा मोठा बंधू आपण या ठिकाणी पाहतो, आमचे शेळके जिमचे सर्व की नेहमी मोठ्या भावाप्रमाणे नेहमीच प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक अडीअडचणामध्ये काल्या रात्रीमध्ये दमदार योगदान धावून येणारे आमचे दीपेश भाई शेळके यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। विकेट नंबर मैदान से बाहर, टोटल तीसरा पूरी तरीके से अब यहां पर प्रिशा एंड आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम की नैया बीच बबर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा। इस बार लेग भी पर विकेट, प्लम्बेल भी पाए गए, चौथा करारा झटका, कमर तोड़िए पहले पावर प्ले में बिरजा एंड महबूब 11 नेरी टीम के गेंदबाज सचिन मोरे ने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा। बाबा वॉटर सप्लायचे सर्व तथा सुप्रसिद्ध उद्योजक आशुभाई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करूया। स्क्रीनवरती आपण पाहताय मित्रांनो, संदीप पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी आपण पाहू शकाल। आशुभाई शेळके, दीपेश भाई शेळके यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने पाहिलात। तो चलेंगे मैच की तरफ। 4 विकेटें गवा चुकी है प्रिशा एंड आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी, रनों के लिए तरस रही है। बिरजा महबूब 11 नेरी टीम ने क्या बढ़िया बॉलिंग की अब तक पहले पावर प्ले में। चलिए, अच्छी बात है कप्तान सुशांत, ये थोड़ी सी फिजिकल फिटनेस की चर्चा थोड़े से चर्चे में थे, पाँव में काफी बड़ी इंजुरी हमें देखने को मिली थी, वो भी यहाँ पर अब इन एक्शन में नजर आते हुए। रोशन भाई मेहर, इनका सहर्ष स्वागत करेंगे बकासुर ग्रुप फैन क्लब। रोशन भाई आपका स्वागत है। यशवंत रोशन मेहर केडीएच वाघुलीवाड़ा इनके टीम के लिए उनके ओर से शुभकामना चुके, उनका भी स्वागत करेंगे। सिंगल आता हुआ, सिंगल्स की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है फिलहाल 2 रनों के ऊपर। मैच की बात अगर करेंगे तो टॉस जीता टीम बिरजा एंड महबूब 11 नेरी टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी करते हुए प्रिशा एंड आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम थोड़ी सी दबाव में नजर आ रही है। और इस बार फुल टॉस बॉल, खराब गेंद थी, डायरेक्ट हिट करने का प्रयास जरूर किया था, इस बार भी बचे और ये मिलेंगे शायद मुफ्त के रन। कवर के लिए खिलाड़ी आए जरूर, वरना ये डेफिनेटली बाउंड्री जा सकती थी, 6 मिल सकते थे। नो बॉल का करार वैसे अंपायर का आ चुका है, यानी कि ये बाउंड्री अगर जाती, ये रोकती नहीं तो बिल्कुल डेफिनेटली यहां पर छक्का मिल सकता था। फिलहाल 2+1 3 रन मिलेंगे आशीष परदेशी और सूरज
आशीष और सूरज की जोड़ी। फ्रीड की बॉल होगी आशिष परदेशी के लिए, लेफ्ट हँडर बल्लेबाज। आत्ताच तुम्ही अखंड महाराष्ट्र कराटे प्रीमियर लीग जी पाहिलीत उरण कोटनाका या मैदानावरती, आणि त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी सातत्याने कराटे समाज प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाली। फ्रीड की बॉल ऑन साइड में अलोंग द कारपेट, गैप में जरूर गेंद है, दूर से खिलाड़ी आएंगे और ये फुटबॉल किक लगाई और सीधा माउंट लाइन के बाहर 4 रन। नेहमी सातत्याने आपण पाहतो, लक्ष्य नहीं होते तो क्या मजा है जीने में। अरे यही बात होनी चाहिए हरदम तेरे सीने में, और कहीं ना कहीं यही बात लेकर अब इस मैदान के अंदर आप देख सकते हैं आशीष दमदार बल्लेबाजी करते हुए। उत्तेज पाटिल, अतुल पाटिल, नेरे, सन्नी घरत, साहिल घरत, पेट, अक्षय मात्रे, मोह आपका स्वागत, देवेश ढवले, शिवकर, उमेश पाटिल, इनके ओर से नेरी टीम को शुभकामनाएं, सभी का स्वागत। लेकिन आशीष यहां पर बरस रहे, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। के ऊपर पहले ओवर में बहुत कम रन आए थे, लेकिन इस ओवर में आप यहां पर धीरे धीरे लग रहा है कि प्रिशा एंड आराध्य 11 से सिद्धिविनायक पिंगारी टीम अपने लाइन में नजर आ रही है। ये लगातार 2 चौके आने के बाद यहां पर प्रतीकेश के चेहरे के ऊपर खुशी नजर आती हुई। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेलने का प्रयास किया था, कट मारना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की यहां पर समाप्ति नजर आती हुई। देखिए, जिंदगी में कुछ मौके सिर्फ एक बार आते हैं और इनके परिणाम पूरी जिंदगी भर साथ निभाते हैं। जुनून से लड़ने पर हर मिलेगी मंजिल तुझे, बस तुझे से जिद्दी हो तो हर मैदान फतेह होगा। चले, इस बार अच्छा शॉट, इस बार गैप ढूंढा है, बैकफुट पॉइंट और पॉइंट के बीच में से सीमा रेखा की तरफ एक और शानदार हिट, तीसरा चौका इस ओवर में। पांच विकेट के नुकसान प्रिशा एंड आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी। मुश्किल स्थिति यहां पर लड़ रही है, नाकामी से लड़कर आप अपनी तकदीर बनाइए, खुद मेहनत करके अपने हाथों की लकीर बनाइए, रखो अपने लक्ष्य को पाने का एक ऐसा जज्बा कि वक्त आने पर आंधियों से लड़कर उसे पूरा कर सके। मुश्किल स्थिति बन रही है जरूर, लेकिन इस मुश्किल स्थिति से यहां पर बाहर निकालना पड़ेगा। थोड़ी सी कठिन परिस्थिति यहां पर नजर आ रही है, इन परिस्थिति से जो बाहर निकलेगा वही असली सिकंदर कहलाएगा। न्यू बैटर मैदान के अंदर आते हुए जयेश डावलेकर यानी कि मंदार के शायद भाई होंगे, तो चले आएंगे बल्लेबाजी के लिए। काही क्षणात ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध उद्योजक तथा शिवसेनेचे दमदार नेतृत्व एकनाथ पाटील साहेब यांचे सुपुत्र आणि ऐश्वर्या रिसॉर्टचे सर्वे सर्वा अनिकेत भाई मात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या वतीनं।
चलिए इसके बाद सेकेंड राउंड का मैच स्टार्ट होगा पहला, जहां पर AR एंटरप्राइजेस जय माता दी तिगोड़े और जय हनुमान 11 कामोटे, दोनों भी टीमों के कप्तान आइए टॉस के लिए। सेकेंड राउंड का पहला मैच, जहां पर 4 ओवर का वो मैच सुपर 12 के लिए क्वालिफाई की जाएगी। दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है, लेकिन आज देखिए ये ए पोल में से कौन सी 2 टीमें सुपर यहां पर 12 में क्वालिफाई करेगी। चलिए पावर पे के ओवर समाप्त हो चुके, सिर्फ 18 रन बने, 5 विकेट के नुकसान के ऊपर सचिन मोरे फिर तैयार। और इस बार चलिए फिंगर रोल किए सूरज पाटिल को, सूरज परदेशी को नॉन स्ट्राइक एंड पर देख सकते हैं। सोहम होटल के ओनर, कभी प्लस पे भिंगार एरिया में आप जाओगे तो वहां पर बिल्कुल आपको बगल में, कालुंद्रे के बगल में वहां पर एक सोहम होटल है। और बेहतरीन हमारा ये युवक जो व्यवसायिक क्षेत्र में जुड़ा है, शॉर्ट पिच लाइन की बॉल क्या कर रहे हैं, इस आप प्रकार के बॉल के ऊपर बड़े शॉट को तब्दील करना आपके लिए बहुत जरूरी होता है। और कहीं ना कहीं इस बार चलिए बड़े शॉट नहीं निकल पा रहे, डॉट बॉल के एक और समाप्ति, सलग 2 गेंदे लगातार यहां पर डॉट आती हुई राउंड द विकेट से सचिन तैयार। तेज बॉल डालने का प्रयास जरूर किया था, विकेट कीपर थोड़ी से बीट होते हुए, विकेट कीपर के पीछे अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। तब तक व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास पे बढ़ोतरी, 1+1 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से फिलहाल टीम का टोटल स्कोर पहुंचा है 20 रनों के ऊपर। डबल डिजिट तक यहां पर पहुंचती हुई थी। जब आपकी हिम्मत टूटने लगे तो याद रखना कि मेहनत के बिना कोई लक्ष्य हासिल नहीं होते, तो मंजिल तक पहुंचने की ख्वाहिश तू रखता जा। इस बार जड़ में डालने की कोशिश, इस बार स्क्वायर लेग अंपायर के सामने से गेंद को निकाला, टिप स्क्वायर लेग में गेंद को उठाए, थोड़े से स्लिप हुए, वहां पर खिलाड़ी दूसरे की कोशिश की जरूर थी लेकिन मना कर दिया साथी पार्टनर ने। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। 5 रन अभी तक इस गेंदबाज ने खर्च किए, थोड़ा सा यहां पर लो स्कोर नजर आता हुआ। कल हमने देखा था कसलगंज के मैदान के ऊपर मीत 11 जय हनुमान नेरे और साथ ही साथ उनके खिलाफ खेलने वाली टीम, निश्चित तौर पर आर्यन चिरले ने क्या बढ़िया क्रिकेट वहां पर खेला था। तेज बॉल जरूर डाली थी, विकेट कीपर परेश की ये चालाकी, एक और शानदार डॉट बॉल डिलीवरी यहां पर नजर आती हुई। मात्र 1 गेंद का यहां पर खेल बचा हुआ है, शायद 1 बॉल वाइड आई थी, उसके चलते यहां पर 1 गेंद यहां पर रिलीज करनी पड़ेगी। क्या स्पेल है सचिन मोरे का, 4 विकेट, 5 रन देकर 4 विकेट। और इस बार कॉटन बॉल का चांस जरूर बना था, लेकिन चलिए सीधा गेंद जाती हुई खिलाड़ी के हाथ में। बॉलिंग पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां। 2 ओवर फेंके पिट्टू ने और रन दिए मात्र सिर्फ 6 और 4 विकेट इनके नाम पर। हातामध्ये घेतला आणि आपण पाहू शकाल समाजाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा घटक की गोरगरिबांसाठी ज्यांनी नेहमीच योगदान दिलं आणि कोविड काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून ज्यांना आपण पाहिलात, तर ऐश्वर्या रिसॉर्टचे सर्व तथा पनवेल तालुका शिवसेनेचे दमदार नेतृत्व एकनाथ पाटील साहेब यांचे, एकनाथ म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र सन्माननीय या ठिकाणी अनिकेत भाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालं। अनिकेत भाई आपलं सहर्ष स्वागत करतो। आता तुमची देखील आयुष्याची सेकंड इनिंग चालू झाली, तुम्हालाही विवाहाच्या देखील खूप खूप शुभेच्छा असतील। सुखी नेहमीच आपण आयुष्यामध्ये आहात आणि एक दमदार योगदान, एक समाजसेवक म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो ते सुप्रसिद्ध गोल्डन मॅन अनिकेत भाई म्हात्रे खुटारी यांचं या व्यासपीठावरती शुभागमन। अनिकेत भाई आपलं सहर्ष स्वागत। देखिए इस मैदान के ऊपर अनिकेत भाई और आशु भाई का ये प्यार इस मैदान के अंदर आप देख सकते हैं। तो चलिए बिल्कुल यहां पर रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 22। चौथा ओवर यहां पर प्रगति पथ पर है, सिंगल के साथ शुरुआत होगी।
तो चलिए यहाँ पर सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से टीम का स्कोर है 23, लॉस ऑफ 5 विकेट। आदि सेना यहाँ पर लौटी है मैदान से बाहर। आदित्य तैयार, और इस बार अच्छा शॉट आखिरकार दिखा दिया है। मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा जाणून घे या जगात, कारण जो कोणी आम्हाला लढेल तो डायरेक्ट ढगात, आणि ढगात लाइटिंग लावणार ठोकलाय षटकार। आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं दमदार पर्सनालिटी हमें जिनकी हमें जरूर नजर आती है, और समाज सेवक का हमेशा गरीबों के मजिया जिन्हें कहा जाता है। अनिकेत भाई आपका स्वागत। पंढरपूरवरून आमचे सन्मान्य अतिथी अनिकेत शिरसाट साहेब, अनंत अंकुशराव, आनंद मोरे साहेब, संदेश अवघडे, सुशील नेहतराव आणि शुभम घाटे साहेब यांचं आगमन झालंय। त्यांना विनंती असेल साहेब या व्यासपीठावरती। स्वीपर्स कवर की दिशा में गेंद को ढकेला, फील्डर वहां पर गेंद को रोके, तब तक वहां पर बल्लेबाज के पास पर्याप्त समय था 1 रन लेने का, और इसी 1 रनों की मदद से यहां पर प्रिशायन आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम का स्कोर है मैदान के अंदर 30 रन। जिस तरीके से पिंजोड़ में बिरजा और महबूब आप देखते हैं, उसी तरह मेरी टीम मैदान के अंदर दौड़ रही है। दबाव बनाकर रखा है, लेकिन दबाव से हटकर क्रिकेट यहां पर खेलना पड़ेगा। आदित्य लेफ्ट आर्म सीमर गेंदबाज, इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है। फील्डर वहां पर गेंद को उठाएंगे बिट्टू, एक रन वहां पर मिलेगा। अच्छी वापसी यहां पर नजर आती हुई, एक छक्का जरूर दागा है वहां पर बल्लेबाज सूरज ने, लेकिन उसके बाद अच्छी वापसी होती हुई वहां पर बॉलर आदित्य के ओर से 31 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 5 विकेट के नुकसान के ऊपर यहां से 8 गेंदों का खेल बचा हुआ है। 8 गेंदों में कम से कम 20 भी जोड़ पाएंगे तो फिर एक अच्छा टारगेट प्रिशा एंड आराध्य 11 टीम श्री सिद्धिविनायक भिंगारी सेट कर सकती है। बढ़िया वापसी, सोहम खेल रहे 6 में 11 बनाकर। सूरज जिनके ऊपर बहुत सारी अपेक्षा है, रिवर्स शॉट खेलने का प्रयास नाबा, यहां पर लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। डॉट बॉल की समाप्ति। तो चलिए यहां पर बॉलर होंगे तैयार। आदित्य लास्ट बॉल इस ओवर की, मिस टाइमिंग स्ट्रोक है, फील्डर कोई मौजूद नहीं, सिर्फ लैंडिंग होगा वहां पर। 1 रन जरूर मिलेगा, स्ट्राइक अपने पास रहेंगे। ओवर की समाप्ति। इसी के साथ पहले 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 32, 5 विकेट के नुकसान पर। तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो, आत्ता ज्यांचा आपण व्यासपीठावरती शुभागमन पाहिलं ते सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, कोविड कालामध्ये तमाम गोरगरिबांची ज्यांनी सेवा केली त्या ऐश्वर्य रिसॉर्टचे सर्वे सर्वा अनिकेत म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। अनिकेत भाई यांना विनंती करतो आपण याबाबत त्यांचा सन्मान करण्यासाठी शेलके जिमचे सर्वे सर्वा दीपेश भाई शेलके आणि त्यांच्या समेत आमचे ज्युनियर दीपेश शेलके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेत भाई आता सेकंड इनिंग देखील स्टार्ट झाली, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील। या ठिकाणी दीपेश भाई शेलके शेलके जिम आणि दीपेश भाई शेलके ज्युनियर यांच्या शुभ हस्ते अनिकेत भाई यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया।
साईडला घ्या. मान्यवरांचं या ठिकाणी काही क्षणातच आम्हाला शुभागमन पाहायला मिळेल. पहले गेंद के ऊपर अंदरूनी हिस्सा लगा, बढ़िया यहाँ पर बॉलिंग. इस बार लॉफ करने का प्रयास, एक्स्ट्रा कवर में कोई मौजूद नहीं है. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक वहां पर बल्लेबाज के पास पर्याप्त समय था दोहरा रन कंप्लीट करने का. और इसे दूसरे रनों की मदद से विकी भाई को देख सकते हैं, आशु भाई इनके छोटे ब्रदर और इनके तीसरे बड़े भाई यहाँ पर दीपेश भाई को भी देख सकते हैं कि कंधे उनके बड़े भाई के तौर पर हमेशा बड़ा योगदान निभाते. दीपेश भाई आपका स्वागत करेंगे. 2 रन मिलेंगे. बहुत बढ़िया शॉट खेला इस बार, लेकिन फील्डर मौजूद है. गुड फील्डिंग कवर्स की दिशा में, और इसी के साथ बल्लेबाज लौटेंगे सूरज मैदान से बाहर. तो चलिए बिल्कुल यहां पर बात करेंगे हमारे नीलेश भाई 40+ मास्टर कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा इन लोमड़ियों ने. चंदनपुर गांव में मेला लगाएंगे, लेकिन आज क्रिकेट का मेला इस मैदान के ऊपर आप देख सकते हैं. 40+ मास्टर इसका मतलब ये नहीं कि शेर बूढ़ा है. शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है. और कर भी हमने सभी 40+ मास्टर शेर को देखे. ये हमारा कॉम बॉक्स आप देख सकते हैं, जहां पर ये आपको एक इवेंट के माध्यम से दिखा जा रहा है. संदेश की ये मेहनत है. ओमकार इनका काफी जबरदस्त यहाँ पर योगदान. आपका तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. संकट में इस वक्त प्रीशा एंड आराध्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम. और इस बार चलिए बल्ले का अंदरूनी हिस्सा, कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. तर पंढरपूर वरून देखील आमच्या या स्पर्धेसाठी पाहुण्यांचं आगमन करत आशुबाई यांच्यावरती असणारं प्रेम या ठिकाणी आपण पाहू शकाल. विचुंबे के सबसे ताकतवर बल्लेबाज नाना भोईर के सुपुत्र आशीष और आशिकेश भोईर ये भी मैच का आनंद लेते हुए एक सीजन में 2 अर्धशतक उनके नाम पर. आशीष और आशिकेश भाई आपका मैं तहे दिल से स्वागत करेंगे. और चले इस बार ये लीजिए एक डॉट बॉल की समाप्ति. इसी के साथ इनिंग समाप्त हो चुकी है. त्रिशा एंड आराध्य 11 टीम श्री सिद्धिविनायक भिंगारी ने सिर्फ 34 बनाए. 35 रनों का लक्ष्य होगा उनके सामने. यह लक्ष्य कैसा होगा, यह लक्ष्य को रोका जाएगा या फिर चेस करेंगे या रोका जाएगा, इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में. विवेक नांगरे इनकी तरफ जाएंगे, तब तक टॉस के लिए विकी नांगरे इनकी तरफ जाएंगे. टॉस करने के लिए हम बुलाना चाहेंगे जगदीश भाई शेलके यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. जगदीश शेलके साहेब आपण यावं, आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. AR एंटरप्राइजेस, जय माता दी धिगुडे, अनूप शेठ आणि मयूरभाई यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि एकीकडे यशराज ट्रेडर्स आमचे प्रल्हाद भाई यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो, तो म्हणजेच कामोटे क्रिकेट संघ. 4 ओव्हरची मॅच, सेकंड राऊंडची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर टॉस जिंकला AR एंटरप्राइजेस 11 धिगोडे क्रिकेट संघानं. या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपल्यानंतर आपल्याला मैदानात उतरायचं आहे. तर असेल जर सलग 2 षटकार ठोकले तर भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक साईश समीर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ती स्पर्धा पाहिली. हे समीर शेठ पाटील नेरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक सलग 2 षटकारासाठी नेरे टीमच्या फलंदाजांना. ठीक आहे, चला दत्ता शेळके, आपल्याला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर दत्ता
काळ होता हा आदय काय मित्रांनो हेअरस्टाईल साठी, तर एक काळ होता आदय काय मित्रांनो हेअरस्टाईल साठी ओळखला जायचा. आणि विकी बाईंची आता हेअरस्टाईल पाहिली तर एक आगळी वेगळी हेअरस्टाईल आहे. मॉडर्न मुलेट कट आपण पाहतोय स्क्रीनवरती, आपण पाहू शकाल एवन जोडी आमचे आशू दादा विकी भाई, आणि नक्कीच आपण पाहू शकाल एक डॅशिंग व्यक्तिमत्व, नेहमी ज्यांचा मला स्वभाव आवडतो असे दीपेश दादा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो पंढरपूरवरून आज आशुभाई शेळके यांच्या प्रेमाप्रती पोटी आपण मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन पाहू शकाल. अनिकेत शिरसाट साहेब पंढरपूर, अनंतराव अंकुशराव, आनंद मोरे साहेब, संदेश अवघडे साहेब, सुशील नेहतराव आणि शुभम घाटे साहेब या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन. आज भरपूर दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आपण पाहू शकाल मान्यवरांचं शुभागमन. पंढरपूर म्हटल्यानंतर आपला विठोबा, आणि अर्थात आपण नेहमी सांगत असतो होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा दारकरी. आज आपण पाहू शकाल की मित्रांनो आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरीची वारी करावी, आणि आज पंढरपूरवरून हे आज आपण हे प्रमुख अतिथी आशुभाई शेळके यांच्या प्रेमापोटी या स्पर्धेसाठी आपण पाहतो. त्या सर्व आमच्या पंढरपूरच्या या मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅच सुरू करायची लवकरात लवकर, चला विनंती असेल भिंगारी संघ आपण मॅच सुरू करायची आहे. एवढा वेळ आपण मीटिंग घेऊ शकत नाहीये. यस पहिल्या इनिंग मध्ये चुका झाल्या, परंतु आता मात्र एकमेकांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं. जरूर 30 चेंडूंमध्ये 35 धावा वाचवायच्यात, परंतु गोलंदाजी एवढी धारदार आहे या संघाची, खऱ्या अर्थाने ही मॅच मजेदार होणार आहे. बॅटिंग करताना आपण टीमला पाहू शकाल जेतू 11 जानुमान नेरे संघ, या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहिलं तर आशिष पाटील यांना आपण पाहतोय, आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर भिंगारी संघ आमच्या प्रितेकेश शेळके, आपल्या बाळू शेळके साहेबांनी हा संघ मात्र पुरस्कृत केलाय. भिंगारी संघ या मैदानाच्या आतमध्ये थोडंसं प्रदर्शन खराब राहिलं पहिल्या इनिंग मध्ये, परंतु गोलंदाजी अनुभवाची शिदोरी असणारे गोलंदाज. तर बघा फलंदाजांना सुवर्ण संधी असेल, जर पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला तर अनिकेत दादा शिरसाडी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. फक्त पहिल्या बॉलवरती जर षटकार लगावला तर अनिकेत दादा यांच्या वतीनं पंढरपूरहून आमचे प्रमुख पाहुणे पाहतो यांच्या वतीनं पहिला षटकार जर आला पहिल्याच बॉलवरती 1000 रुपयाचं पारितोषिक. पंढरपूरचे नगरसेवक अनिकेत दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय, आणि त्यांच्या वतीनं इथे पहिल्याच बॉलवरती षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. यस आपण पाहिलं तर थेट पंढरपूरवरून दाखल झाले, तर 300 किलोमीटरचा प्रवास केलाय, आणि हे प्रेम आहे आपल्या आशुदादांवरचं. उगच मित्रांनो राजासारखा माणूस आणि मनासारखा राजा आपल्या आशुदादांना म्हटलं जात नाहीये. दोस्ती दुनियेतील राजा माणूस आहे, खूप मोठा जनसमुदाय त्यांचा. 3 दिवसापासून आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली, आणि इथून आपण पाहिलं ना आज थेट पंढरपूरवरून सर्व वारकरी संप्रदाय इथे आलाय. रामकृष्ण हरी, सर्वांचं स्वागत. तर नक्कीच आमचे पंच सत्यवान काकडे सर आपण पाहतोय यांच्यासाठी पारितोषिक येते 500 रुपयांचं. पहिलं तर कामोडे यांच्या काही पाहुण्यांच्या वतीने आमचे पंच सत्यवान काकडे सर यांच्या योग्य न्याय निवाड्यासाठी आपण पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. रघु परदेसी आपण पाहतोय मित्रांनो एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 चेंडूंमध्ये शांत ठेवलंय. ही मॅच जरूर लो स्कोरिंग आहे, परंतु गरमागरमीची मॅच होणार यामध्ये शंका नाहीये. पहिल्या 3 बॉलवरती फक्त एकच धाव, आणि स्ट्रायकिंग एंड वरती येतोय मॅन इन फ्रॉम प्रवीण चोरगेंना आपण पाहतोय. हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. मॅच कशा प्रकारे घेऊन जायची, एक अँकरची भूमिका मात्र कशा प्रकारे निभवायची याला मात्र अतिशय योग्य माहिती आहे. परंतु इथे एस्ट्यांच्या समोर सापडतोय मेडल स्टंप वरती हा चेंडू केला गेला होता, आणि लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून बॅटर बॅक टू दी पवेलियन. आपण आशुभाई यांचं संगीत पाहिलं
एक दमदार नेतृत्व म्हणून ज्याची आपण नेहमीच ख्याती पाहिली आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहताय 4 बांगडी ऑडीवाला, पैसेवाला, बंगलेवाला, 4 बांगडीवाला मला ऑडीवाला पाहिजे आणि आशुबाई यांची दमदार ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतो आणि आज त्यांच्या प्रेमापोटी संपूर्ण मान्यवरांचं या ठिकाणी दमदार आगमन, ज्या बैलांना संपूर्ण भारत गाजवला, महान भारत केसरी तथा हिंद केसरी मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांना आपण पाहिलात. त्याच्यानंतर अनिकेत म्हात्रे साहेब कुटारिक, त्याच्यानंतर साहिल म्हात्रे गोल्डन मॅन कोणगाव, आज पंढरपूरचे नगरसेवक, पंढरपूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय अनिकेत शिरसाट साहेबांना आपण या ठिकाणी पाहतो आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवारांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर नक्कीच आपण पाहिलं तर या वेळेस मात्र काय ग्लान्स केले बॉलला, ऑन साइडला फटका सजवलाय, बॉल साइड सीमा रेखा पार, मैतात धावा 4, येतोय एक संघर्षमय चौकार. तर थँक्यू डीजे. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री अविनाश शेठ म्हात्रे मॅन फ्रॉम कामोडे, कोणचे मच्छिंद्र म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर जतीन साहेबांकडनं सत्यवान काकडे सरांसाठी रोख रक्कम 500 रुपयांचं बक्षीस येताना आपण पाहतोय. प्रत्येक ऑफिशियलचा इथे मात्र हौसला अफजाई केला जातो या टुर्नामेंट मध्ये. कोणी समालोचकांना पारितोषिक देत आहे, कोणी आपण पाहिलं तर पंचांना पारितोषिक देत आहे. हा बॉल इथे आपण पाहिलं तर जरूर लेग स्टिकच्या भरपूर क्लोज होता आणि इथून आपण पाहू शकाल बॅटर आउट असेल, दांड्या उद्ध्वस्त केल्या. ड्रीम बॉल आपण पाहिला तर फिरकीचा जादूगर इथे आपल्या बोटांची जादू मैदानावरती दाखवतोय. संधी मिळते पुन्हा एकदा डीजे साई यांना. तर मध्ये जर सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले तर पंढरपूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अनिकेत दादा शिरसाट यांचे कट्टर समर्थक संदेश दादा अवघडे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक फक्त या ओव्हर्स मध्ये. तर यस आपण पाहिलं तर मॅचची परिस्थिती पाहता पारडा जड होते की काय काळ. भिंगारी संघाचं कधी ना हार मानणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. काही आठवड्यांपूर्वी गेल्या 2 आठवड्यांपूर्वी भिंगारी प्रीमियर लीग झाली, तिथे मात्र हेच खेळाडू होते मित्रांनो. काय खेळ दाखवला. कुणाल नाईकने आज मात्र नाराज केलंय, आज नाराज केलंय साहिल मिसाळनं या मैदानाच्या आतमध्ये. 0 धावा संख्येत दोघं बाद झाले आणि तिथून मात्र संघ फक्त आणि फक्त 5 षटकांमध्ये 34 धावा जमवण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त करताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज यावेळेस आपण पाहिलं तर ज्याने अगदी अंडर 18 पासून आपल्या क्रिकेटिंग करिअरला सुरुवात केली आणि इथून आपण पाहिलं तर एमर्जिंग प्लेयर अवॉर्ड पटकावला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. असा गोलंदाज, असा अष्टपैलू खेळाडू भिंगारीचा कुणाल नाईक येतोय गोलंदाजीसाठी आणि कुणाल नाईकसाठी सुवर्ण संधी असेल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक करिता रोख रक्कम 5000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. पाहुणे आलेत आपण पाहिलं तर घाटमाटावरनं, पाहुणे आलेत पंढरपूरवरनं आणि या स्पर्धेचा ते देखील आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा, कारण की विनंतीस मान देऊन आशुदादांनी आमंत्रण भरपूर मोठे आपण पाहिलं तर मित्रपरिवाराला पाठवलंय आणि आमंत्रण स्वीकारत असताना थेट पंढरपूरवरनं दाखल झालेत या आदई नगरीमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. रघुनाथ परदेशी यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने कधी वळण घेतलं फलंदाजाला समजलेलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस टॅप केलंय चेंडूला, शॉर्ट मिड ऑफ तैनात करण्यात आलेला आहे. जोपर्यंत बॉल उचलेल तोपर्यंत सिंगल डबलने ही मॅच बनवायची आहे. सातत्याने धावफलक खालतं ठेवायचंय हा प्रयत्न आहे दोन्ही खेळाडूंचा. आदित्य मोरे आणि सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये. बिट्टूला आपण पाहतोय मित्रांनो नवीन पनवेल प्रीमियर लीग मध्ये काय खेळला होता. नुकतंच आपण पाहिलं तर काही आठवड्यांपूर्वी 2 व्हीलर बाईक जिंकली आहे आपल्या क्रिकेटिंगच्या जोरावरती आणि तोच आपण पाहू शकाल सचिन मोरे ज्याने 4 विकेट्स या स्पर्धेमध्ये देखील प्राप्त केल्यात. तो सचिन मोरे आलाय फलंदाजीसाठी. कशा प्रकारचा खेळ करेल पाहणं गरजेचं. यंग विरुद्ध यंग दोन्ही मित्रांनो टॅलेंटेड खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये, परंतु इथे आपण पाहिला तर पंचांचा इशारा. इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये भर. टीमची धावसंख्या एक घर पुढे सरकतीये आणि जाऊन पोहोचतीये 7 धावा धावफलकावरती. पुढची मॅच आणखीन एक बिग फाईट मॅच. एकीकडे कामोड संघ असेल त्यांच्या विरोधात दिघोडे संघ. पुढे जाऊ नका प्रेक्षकांनो.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हातभर वळलाय चेंडू, परंतु दिशाहीन मारा मैदानाच्या आतमध्ये पंच सांगतायत. व्हाईट बॉल, बॅक टू बॅक दुसरा चेंडू. कुणाला माहिती आहे सचिनचे स्ट्रॉंग झोन्स त्याला माहिती आहे. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र कुठेतरी अयशस्वी ठरताना आपण पाहू शकाल. गोलंदाज कुणालला कमबॅक करावा लागेल. रघुनाथ परदेशींनी चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, डोळ्यात तेल घालून उभा आहे मित्रांनो की कधीही चेंडू माझ्या दिशेने येऊ शकतो आणि तेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल इथे पूर्ण केली जाते. सचिन मोरे आपल्या डावाची सुरुवात करतोय 1 तर टीमला मात्र घेऊन जातोय 2 गडी बाद. 8च्या घरामध्ये हार कुणालाच मंजूर नाहीये. ही स्पर्धा आपण पाहिलीत ना मित्रांनो, गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदईने मात्र भरवली आहे. या स्पर्धेमध्ये 9 धावा झालेल्या, 9 धावा आपण पाहतोय बोर्डवरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, थोडासा चुकतोय क्षेत्ररक्षक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल जातोय पॉइंट आणि गलीच्या मधून सीमारेखा पार. मिळतात धावा 4, येतोय चौकार. मैदानावरती तुम्ही क्रिकेटची नाईटची स्पर्धा पाहिली दीपेश भाई आणि आशुभाई यांच्या माध्यमातून, परंतु यंदा त्यांचा प्रयत्न आहे की नक्कीच बैलगाडाचा देखील अड्डा मोठा तुम्हाला आदई गावामध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. तर यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत ज्योती कासर बाटने धावा येत आहेत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि ते मात्र पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाजांची पावलं अपसूक तंबूकडे आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. पंढरपूरला गेलो तर आशुबाई यांचा नेहमीच जमदार त्यांच्यासाठी स्वागतासाठी ते देखील असतात, परंतु आज आशुबाई यांच्या प्रेमा खातीर मैत्रीपोटी आज आपण पाहू शकाल अगदी 300 किलोमीटरचा प्रवास करून आज गावदेवी क्रिकेट शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या डे नाईट स्पर्धेमध्ये साहेबांचं आगमन आपण पाहतो. मी अनिकेत शिरसाट साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराला विनंती करतो आपण देखील यावं. अनंत अंकुशराव, आनंद मोरे साहेब, संदेश अवघडे साहेब, सुशील नेहतराव आणि शुभम घाटे साहेब या सर्व मान्यवरांचा या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान. पंढरपूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अनिकेत शिरसाट साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं आशुबाई शेळके आणि दीपेश भाई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. मायची उपदार शाल, वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर सूरज या फलंदाजाने सलग 2 चौकार लगावले तर भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा समीर शेठ पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. काय फटका मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोण म्हटलं शक्ती गरजेची आहे, इथे मात्र बुद्धीचा वापर केला जातोय. टोला प्रॉपर लगवला जातोय आणि बॉलला दाटला जात आहे सीमारेखा पार. मिळतायत धावा 4, येतोय पुन्हा एकदा मॅच खुली करणारा चौकार. पाहता मैदानावरती शायनर ग्रुप सरपंच बैलाचे मालक सूरजला प्रत्येक षटकारासाठी बिरजा बैलाचे मालक आशिष पाटील आणि महबूब बैलाचे मालक कानाशेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. 17 धावा झाल्यात, 17 रन्स ऑन द बोर्ड. येणारी 18 चेंडूने अजून देखील 18 धावांची गरज आहे. तर पंढरपूरवरून सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यांचा आम्ही आशुबाई शेळके, दीपेशभाई शेळके आणि गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नगरसेवक साहेब. तर नक्कीच आपण पाहू शकाल ज्यांची आपण मागील 3 दिवसांपासून वाट पाहत होतो. संतोष शेळके, आपल्या सर्वांचे लाडके
वामन शेठ आपण पाहू शकाल. तर या संतोष शेठ शेळके आणि त्यांच्या लाईफच्या नवीन इनिंगला सुरुवात झाली आहे. तर या संतोष शेठ आलेत आणि इथून सांगतायत 3 सलगचे षटकार लगवले तर 2000 रुपये, परंतु मॅच आपण पाहिली तर फक्त 18 धावांची आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये मी म्हणेल प्रवेश केलाय त्यांनी आणि हळूहळू ते देखील एक ज्युनियर गोल्डन मॅन बनतायत या गावचे. एक चांगलं व्यक्तिमत्व, बॉक्स क्रिकेट एक खूप चांगल्या रीत्या त्यांच्या माध्यमातून खेळला जातो. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये रघुनाथ परदेशी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर त्यांना पाहतोय. थोडस दडपण निर्माण करण्याचं काम प्रत्येक चेंडू या मॅच मध्ये महत्वाचा आहे. संतोष शेठ शेळके यांच्याकडनं आपण पाहिलं तर सलगच्या 3 षटकारांकरिता रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. चला 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 मॅच सुरू करायची आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू मात्र केलं जात आहे. चांगली स्टंपिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु डिसिजन आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येणं थोडस अपेक्षित असेल आपल्याला. क्लोज कॉल आहे भरपूर. पुढची मॅच मित्रांनो आणखीन एक बिग फाईट मॅच एकीकडे असेल कामोडे संघ जय हनुमान क्रिकेट संघ कामोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळलं जय संतोषी माता दिगोडे हा संघ. जय माता दी माफ करा आपण पाहू शकाल दिगोडे संघाला त्यांच्या विरोधात खेळताना दोन्ही संघांमध्ये एक तुल्यबळ लढत मोठ्या संख्येने आज मात्र प्रेक्षक मायबाप वर्ग या मॅचचा आनंद घेताना जरूर आपण पाहतो. चला फिल्डर्स आपण आपली जागा घ्या. डिसिजन आल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मॅच आपल्याला लवकर सुरू करायची आहे. फिल्डर्स आपल्याला विनंती असेल की आपण आपली जागा घ्या, कारण की क्लोज कॉल आहे. योग्य न्याय निवाडा ही या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे. आम्ही बायस डिसिजन कोणासाठीच देणार नाहीयेत. पण जो डिसिजन असेल तो पूर्ण इंटिग्रिटीने भरलेला डिसिजन असेल याची नोंद घ्या आपण. एकविरा इव्हेंट्स हे दृश्य कैद करतायत आणि इथून आपण पाहू शकाल तिसरे पंच. इट्स नॉट आउट. भरपूर मोठा क्लोज कॉल होता पंचांचा, परंतु अखेर समजलंय तर इथून आपण पाहू शकाल सलग 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येत आहेत. मॅच थोडीशी थांबली, तिथून मात्र मोमेंटम ग्रॅब करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भिंगारी संघाचा आपण पाहतोय मित्रांनो. सलग 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकत असताना अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाज रघु परदेशी यांना आपण पाहतोय. 17 वरती धावफलक स्थिरावलाय. सचिन मोरे गोलंदाजी चांगली केली आहे बिट्टून, परंतु फलंदाजी रिव्हर्स साडे तडाखा लगावलाय. चपराक लगवले जाते. बॉल जातोय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. मास्टर आपले थोडे अति उत्साही आहेत. जे परम मित्र साई आपण पाहू शकाल डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये, परंतु बिट्टू काय बॅटिंग करतोय. सचिन मोरे यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु हातभर वळण मैदानाच्या आतमध्ये चेंडूने घेतलं जात आहे. काय स्पेल आहे मित्रांनो. चांगली गोलंदाजी सचिनने केली होती आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रघु परदेशी यांना करताना आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये. यावेळेचा बॉल शरीराचा वेध घेतोय. पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु पंच सांगतायत की इट्स अ लाईक बायच. तर आज आपण पाहू शकाल मित्रांनो पंढरपूर वरून आमचे प्रमुख पाहुणे पंढरपूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अनिकेत शिरसाट साहेब आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं पंढरपूरवरून खरं त्यांना प्रसाद या ठिकाणी आणलाय, तो म्हणजे आशुभाई दीपेशभाई यांच्यासाठी. मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवस्थानला तुम्ही कधी गेलात तर हक्काने या ठिकाणी अनिकेतभाई शिरसाट यांचा नाव घ्या आणि त्यांच्या प्रेमापोटी त्यांचे सर्व तुमचे मित्रपरिवार त्या ठिकाणी हजर राहतील. आषाढी
एकादशी निमित्त पंढरपूर या ठिकाणी आपण आशुबाई यांना एवढ्या भक्तांचा खऱ्या अर्थानं तिथे मेळावा असतो, गर्दी असते आणि तेवढ्या तिथे त्या ठिकाणी अनिकेत भाई यांच्या वतीनं आशुबाई यांना देखील VIP दर्शन त्या ठिकाणी दिलं जातं. अनिकेत शिरसाट साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तर नक्कीच आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्या आहे 22. येणारे चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 12 आणि विजयासाठीतून मात्र 13 धावांची गरज. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल आशिष यांना आपण पाहू शकता मित्रांनो. गोलंदाजीसाठी कमबॅक करावा लागेल. रघु परदेसी यांनी त्यांची कामगिरी चोख केली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यांना 7 मिळणं गरजेचं आहे. एखादं मैदान षटकच टाकावं लागेल इथून या मॅचला बनवायचं असेल तर, परंतु इथे थोडेसे निर्णय चुकतायत की काय. रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये, आत्मदेहदान बलिदान, विकेटचं पतन आपण पाहू शकाल. रनआउटच्या माध्यमातून आत्महत्या झाली क्रिकेटची मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आउट. या आमचे भूपेंद्र दादा भोयर आपण व्यासपीठावरती या. जुनाट चाऊल आणि आता जर भूपेंद्र आता जर का व्यासपीठावर झाले तर आता मात्र आणखीन दिग्गज डायलॉग्स आपल्याला ऐकायला मिळतील, कारण की VIP टाईज वरनं ते परत येत आहेत. तर यस दादा धन्यवाद. पुन्हा एकदा मी तुमची वाट पाहू या स्पर्धेमध्ये. अजून 2 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. तर इथून आपण पाहू शकाल दुसऱ्या धावेची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुंबई बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाम आपण पाहतोय. बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे आणि ज्या मालकाचं नाम खऱ्या अर्थानं अखंड भारतभरच्या बैलाने केलं. मथुर बैलाचे मालक आपण पाहतोय राहुलभाई पाटील आडिवली कल्याण. नेहमीच आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये आदराने घेतलं गेलं नाव आमचे SP ग्रुपचे सर्व साईनाथदादा पाटील असतील, आमचे अनिकेत शेठ मात्रे असतील, गोल्डन मॅन आमचे राजूदादा गायकर असतील आणि तमाम आमचे सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. खरं तर आशुदादा शेळके यांच्यावरती असलेलं हे प्रेम, हे मैत्रीत्व आणि हे प्रेम जपण्यासाठी मित्र परिवारात संपूर्ण आशुदादांच्या खरं तर आमंत्रणाखातीर हे इथपर्यंत आले. या आदई गावामध्ये आदई नाईटच्या स्पर्धेमध्ये दीपेश भाई आमचे शेळके आणि त्यांच्या समवेत आशुभाई शेळके यांच्या वतीनं संपूर्ण मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू. राहुलभाई पाटील आडिबली कल्याण, SP ग्रुप मांगरुल आमचे खऱ्या अर्थानं साईनाथदादा पाटील, आमचे किरण शेठ असतील, अनिकेत शेठ मात्रे कुटारी, त्यासोबत आमचे राजू शेठ असतील आणि साईनाथदादा मात्रे असतील. या सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की धन्यवाद, आपण सर्व वेळात वेळ काढून आलात. ही पाहुणे मंडळी खऱ्या अर्थानं ज्यांच्या शुभ आगमनानं हे संपूर्ण व्यासपीठ गजबजलं, या सर्व मान्यवरांचा आभार. तर दरम्यान विनंती असेल कामोठे गावचे सुपुत्र सन्माननीय श्री केतन शेठ मात्रे साहेबांना की या आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. साहिल मोरे मॅच खुली करतोय एका षटकाराच्या माध्यमातून. काय बॉलिंग केली आणि आता मात्र फलंदाजी करत असताना हेलिकॉप्टर उडवलं या मैदानाच्या आतमध्ये आणि डिपॉझिट केलं लॉंग ऑनच्या बाहेर. सचिन मोरे सॉरी यस आपण पाहिलं तर सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. नुकतीच आपण पाहिले तर 2 व्हीलर बाईक जिंकलाय आपल्या क्रिकेटिंग करिअर मध्ये आणि त्याची मित्रांनो तिथून जी तर इथून एस्टॅनच्या समोर सापडतोय की काय, परंतु पंच सांगतायत की बाट ब्रश झाली आहे. तर संदीप पाटील साहेब शिरवणे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. चला चला मॅच सुरू करायची आहे. कुणाल आपण पाहू शकाल 8 चेंडू आणि आता इथून मात्र
5 धावां 8 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 5 धावांची गरज. निर्धाव चेंडू आलाय. इथून मात्र अशा प्रकारचे आणखी निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. एखादं मेडन षटक मात्र येणं गरजेचं या मॅच मध्ये आणि तिथून कमबॅक करू शकतो. गोलंदाजी करणारा भिंगारी संघ, सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी आपण पाहू शकाल. आज मात्र थोडंसं निराश केलं या संघाने, परंतु अजून मॅच संपलेली नाहीये. इथे संपवली आहे. बघतोय काय रागाने, इथे मात्र षटकार ठोकलाय वाघाने. लांबच लांब, लांबच लांब, लांब 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 षटकार येतोय. विकीबाई विजयी शेलके षटकार. यांची पॅन्ट पाहिली मिस्टर नटवरलाल. त्याही बॉटमला देखील आपण किसे पाहतो. तर अभिनंदन टीम बिरजा अँड महबूब 11 नेरे क्रिकेट संघ सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट दॅट बिट्टू सचिन मोरे ठरलेत या सामन्याचा सामनावीर. सचिन यावं आणि सलग 2 विकेट घेतात मला तर सचिन मोरे. आपल्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सन्माननीय समीरभाई पाटील यांच्या वतीनं आपल्या